थोडे दिवस राहिलेत माझ्या भावाच्या लग्नाला, त्यासाठीच ना माझी सगळी तयारी आत्तापासूनच चालली आहे की काय काय करायचं, कसं करायचं. आणि त्याचं लग्न आहे पण टेन्शन जास्त मलाच येते, कारण की साडी कुठली घालायची, मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशी करायची ना, हे सगळं चाललेलं आहे. आणि आज ना मी एक साडी ऑर्डर केलेली आहे. माझी खूपच ना ती ट्रेंडिंग साडी आहे, सो तीच तुमच्यासोबत आता शेअर करते मी. सो गाईस, ही ती साडी आहे, सकाळीच मला रिसीव झालेली आहे. अनबॉक्सिंग केली मी त्याची, आणि एवढी भारी साडी आली आहे ना ती. पहिल्या टायमिंगला काय झालं होतं की साडी मी ऑनलाईन ऑर्डर केली होती, पण ती फेक म्हणजे वेगळी साडी आली होती, पैसे गेले होते. त्यामुळे या टायमिंगला लय टेन्शन होतं मला येईल का नाही. पण खूप छान अशी साडी आलेली आहे. ती आत्ता व्हायरल आहे ना, स्टिच ब्लाऊज विथ साडी, ही साडी आहे. सो बघू शकता, हा त्याचा ब्लाऊज आहे, पूर्ण वर्कमध्ये ब्लाऊज आहे, हा पॅडेडवाला आहे. आणि मागं बघा नेट आहे, नेट पण खूप छान आहे. आणि साडी तर बघू शकता तुम्ही. सो ही साडी येते, अहोंनी माझ्यासाठी स्पेशली ऑर्डर केली आहे. हां, कपडा पण भारी आहे. आणि हा ब्लाऊज साडीपेक्षा ब्लाऊजच जास्त भारी वाटतं माहिती का, पूर्ण डिझाईन वर्कमध्ये आहे ना, त्यामुळं. सो आता ह्याला फक्त आहे ना मला फिटिंग वगैरे करायची. सो मी आज थोड्या टाईमनं जाऊन ना पहिलं फिटिंग करून साडीला फॉल बिडिंग करणार, तेव्हा मग माझी साडी तयार झाली. अजून ह्याच्यावरती ना भरपूर अशी शॉपिंग वगैरे करायची, ती पण तुमच्यासोबत सगळी शेअर करेन, थोडी थोडी का होईना. सो चला मी आता पटकन तयार. हो, माझी राहू द्या, आता तुमची शॉपिंग करा, तुम्हाला लई सामान घ्यायचंय. आता मला लागणार ना ते बांगड्या वगैरे, आता ह्याच्यावरती कळतंय मला सगळं, माहितीये का तुम्ही कसं बोलताय ते. चांगली शॉपिंग करा, अजून 10-12 तर काय फक्त साडीच काहीच ऑर्डर केली तर ह्यांचं बघा किती चाललंय माझ्या मागं. तर मी एक्सटेन्शन राहिलं वाटतं. हां, ते मी हेअर एक्सटेन्शन ऑर्डर केले, ते पण जरा कॉस्टलीच होतं, पण असं ते आता लाईफ टाईम येते, लाईफ टाईम म्हणून ऑर्डर केले ते. असतं हो भावाच्या लग्नामध्ये मेकअप ती नंतर बघूया. असतं हो भावाच्या लग्नात बहिणींची हाऊस असते, करू वाटतं काय नाही काय. पहिलं तुम्ही ऑर्डर करा, म्हणजे माझ्या मागचं टेन्शन जाईल, माहितीये का. मला इतकी शॉपिंग करायची ना, काय बोलायचं नाही तुम्ही, माहितीये का. लग्नाच्या आदल्या दिवशी मी कपडे. हा तर काय, आरूची अजून कपडे वगैरे घ्यायचे. सो गाईज, इतकी म्हणजे तयारी झाली ना आमची, अजून आम्हाला तिकडे जायचंय, इकडे जायचंय, असं सगळं चाललंय. हो, आणि हो सांगायचंच राहिलं की ती बहिणीनं भावाला जेवायला बोलवायचं असतं ना, मग ते पण त्याच्यासाठी पण त्याला उद्या बोलवायचंय. मग सो गाईज, पुन्हा आम्ही तयार झालेलो आहे, मी तयार झालेले आहे, आमच्या अहोंचं खायचं चाललेलं आहे. अजून बाहेर निघेपर्यंत आमचं असं चालू राहणार आहे. सो उद्या माझा भाव यायचा आहे ना, मग त्याला ते केळवणचं जेवण करायचं, आणि जेवण झाल्यानंतर ना त्यांना कपडे वगैरे पण द्यायचे असतात, म्हणजे नवीन ड्रेस, मग तोच आणण्यासाठी आम्ही आत्ता चाललेलो आहोत. सो चला, असं टाइमपास करणार आहे. खाऊ दे, संपलं, थोडं झालं. सो त्याला एक छान असा ड्रेस घ्यायचा आहे, आणि अहोंचे पण कपडे वगैरे असतील तिथं तर ते पण बघायचे आहेत. तिथून घेणार ना? नाही, मला नसतील कपडे. हां, अरे इकडे दुसरे तुला घ्यायचे का? कितने तक है? क्या प्राइस है? हर एक का अलग है. पॅन्ट घेतली गाईज, आणि आता शर्ट घेते ते अशातून बघा, त्याला आवडतात असे कलर. आधी आहे पहिला घेतला आपण चांगलं वाटतंय. कपडे वगैरे घेतले आम्ही, आणि आता आलेलो आहोत पेटपूजा करायला. सो पहिल्यांदाच मी ट्राय केलेला आहे रगडा, आणि एवढा छान लागतो ना तो. पाणीपुरी पण खाल्ली, पण त्याचं काही शूट वगैरे घेता नाही आलं, कारण पहिलं खाली बसलो होतो आणि आता वरती आलोय बसायला. खूप छान लागतोय रगडा हा. काय छान लागतंय. तो कधी न खाणारे असते रगडा खातात, त्यांना आवडलाय म्हणून. आणि एवढा उशिरीचं पाणी 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 चाललं होतं, मग तिला पहिली पाण्याची बॉटल घेतली आहे, आणि आता फिनिश करतो हा रगडा. काय बोलतोय? खाली सांडू नको. नाही सांगत. आत्ताच घरी आलोय शॉपिंग वगैरे करून. आता कोणता ड्रेस आणला ना ते तुम्हाला दाखवते, आणि अहोंच्या चॉईसचा आहे. काय बघताय? हा ड्रेस घेतलाय, म्हणजे तो जरा सावळा आहे म्हणून. हे बघा, हा शर्ट आणि पॅन्ट. कपडा एकदम जाड आहे, हेवी कपडा आहे. मस्त आहे. अहोंची चॉईस एक नंबर चॉईस आहे. छान आहे ना. पॅन्ट आवडतील त्याला. काही जास्त आज काही जेवण नाही बनवलं, फक्त मेथीची भाजी आणि भाकरी केलेली आहे. घ्या जेवा, पोट फुल दिसते हो.
पण भरलंय जेवायचं. पूर्ण. मग अशी ते खाल्लंय ना, पॅटीस खाल्लंय. पॅटीस कुठला? काय ते रगडा. रगडा पाणीपुरी. पोटफुल झालंय. खायची इच्छा नाही. तरी पण मी नुसती भाजीच केली, समजलं. जेवण केलंय पण मी खाऊ थोडं थोडं. थोडं भाजी खाऊ. थोडं. सगळ्यात नुसती भाजी आणि भाकरी केली. तो बनवते गुलाबजाम आणि बनवलं कधी आधी. बनवलेत, पण जरा पाकाचाच इश्यू वाटतोय की गोड होतील का नाही, का जास्तच गोड होतील. इथं तर काय लिहिलंय माहितीये का, ह्यात नको लाव. 600 ग्रॅम लिहिलंय. 600 ग्रॅम साखर सांगितली. मी तर 300 ग्रॅम बी घेतली नाही, माहितीये का. किती घेतली? 1.5 कप आहे, म्हणजे 1.5 कप. 1.5 कप पण नाही. 350 असं माहिती. गोड होतील गुलाबजाम, खाऊ वाटणार नाही. अहो गोड गोडच गुलाबजाम चांगले बाहेर लागतात. गेलो. अरे बापरे, तू साखर खायला बसली इथं. तिकडून जाऊन स्टूल आणून वरती बसली इथं, माहितीये का. माझ्या पायावर इथून माझ्या पायावर चढून इथे येऊन बसली. साखर चालते. खायला. साखर पाहिजे का? मग तेच म्हणलं, जेवण झालंय आपलं. साखर देऊ नको आहे. जेवण झालंय म्हणलं, पटकन बनवून टाकते. किती वेळ लागतो बनवायला? लगेच होतं पाक. माझा तर विचारच नाही अजिबात. मी तर आले बाहेरून, जेवण बनवलं सगळं. सगळी भांडी तशीच ठेवलेत अजून. आता बोलले ह्याची पण भांडी पडतील ना, तर एकदमच सगळं हे करावं. मला तर सगळं मेडिटेशन मध्येच गेलाय. हे पीठ बघा कसं आहे. खराब आहे का? चांगलं आहे. आता जाती. ते आता मळायचं असतं. आता तोपर्यंत पाक होतोय, हे बघा सॉफ्ट आहे एकदम. काय करायचं त्या पिठाचं? थोडंसं पाणी टाकून ह्याचा डो बनवायचा. आणि डो बनवला, डो डो असतो का हो? काय असतं? अहो डो म्हणजे ह्याचं पीठ तयार करायचं. डो असतो का? डो. मला वाटलं डव करायचं. डव माहिती आहे तुला काय असतं? पाण्याचा डो. काय तुम्ही तर ना, अवघडच आहे बाबा. आता हे थोडं 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 पाणी टाकून ना पीठ करायचं असं. मी केलेत गुलाबजामुन, पण गावाला कसं आहे माहितीये का, गोड खायची लय सवय. त्यामुळे ना मी पाक असा केला होता, तर असा पाक करून सुद्धा त्याच्यावरती मला नानांनी अजून पाक करून त्यात टाकायला लावला होता. का तर गोड होईल म्हणून, गोड अजून कर. 2 वेळा पाक करून टाकला. एवढं गोड नसतं खायचं. मी तर कधी खात नाही. मी तर गोडच खात नाही. हो, तुमच्यामुळे तर मला गुलाबजाम वगैरे काय खायला भेटत नाही, माहितीये का. खायचं गोड गोड खाल्लं की शरीर कमजोर होतं माहिती आहे का? हो, तर काय तर काय. सगळं माहिती खायचं. अहो टेस्ट असते ती एक प्रकारची, क्रेविंग वगैरे. विष असतं, विष, पांढरं विष. हे बघा असं चिकट चिकट झालंय. आता याला तूप थोडंसं लावून मस्त असा डो करायचा याला. त्याचे 40 ते 50 गुलाबजामुन होतील. त्याचे? हा. त्यात अजून पीठ टाकायचं का? नाही एवढंच. एवढं कसं काय होतं 40-50? बघा तर तुम्ही. अहो काय एवढं मोठं असतात का गुलाबजाम? असतात एवढेच असतात, एवढेच. हा, मग ते तळून थोडीशी साईज वाढते आणि त्यात अजून रस आला की अजून त्याची साईज वाढते. मिनी गुलाबजाम बनव. मिनी. मग काय 2-4 महिने खायचेत का? मी तर खाणार नाही, तुमच्यासाठी बोलतोय. मोठा स्टोप घेतला म्हणलं की मोठ्यातच आपलं सोप होतील चांगले, त्यासाठी. तसं माझं डोकं लय फास्ट चालते आता. साडी घेतल्यापासून. साडीचं नाही आपली. साडी घेतल्यापासून एवढी खुश झाली. सकाळपासून खुश आहे. हा, मग काय. मनासारखी वस्तू घरात आल्यावरती कोण खुश नाही होणार सांगा. अजून तुला ही साडी घ्यायची. 2 घ्यायची. अयो, खरं का? कशाची काय? एक चित्राला, एक जयंती. अगं बाई, माझी तर मज्जाच की मग. काहीच आता ना 10:30 वाजलेत आणि मी बनवलेले ना गुलाबजामुन तुम्हाला दाखवते. असं बघू शकता, असे झालेले आहेत. मस्त झालेत ना एकदम लाल लाल, छान छान आहेत. ते गुलाबजामुन वगैरे बनवले. हॅलो गाईज, सो आता ना आमची ती केळवण्याची ना तयारी चाललेली आहे. सो इथं बघू शकता सगळी तयारी करतात. आहोंनी ना जाऊन ते केळवण्याचं स्टिकर वगैरे आणले आणि आता ते लावायचं आहे आम्हाला. तेच चाललंय इथं की इथं बसून डोक्याच्या वरती लावायचं. तिथंच लावणार आहे ना? हा, मी इथं बसतो, तू माझ्या डोक्याच्या वरती लाव, म्हणजे ते आपल्याला हाईटचं हे कळल. ठीक आहे. ते सगळं दुपारीच करायचं होतं, कारण बोललो उजेडाचे किती छान रील येईल. पण ह्यांचं ना काम होतं, आता नवरदेव किती बिझी असतो ना. तर तो गेला होता बारामतीला, तिथून तो आला आणि तिथनं मग त्यांची तयारी निघायची. त्यामुळे जास्त त्यांना यायला उशीर झाला. आता जवळजवळ ना 7:45 वाजलेत आणि तेव्हा मग आम्ही तयारी करतोय. तोपर्यंत मी सगळं जेवणाची वगैरे तयारी केली, ती पण तुम्हाला दाखवते. हा, वाकडं आलं. असू दे. थोडंसं वाकडं चालतं ना. येते का? आणि एवढे स्टिकर लावायची गरजच नव्हती बेन तुमची. अहो वाकडंच येते.
आता हा. लावा आता. साहूंनी हे स्टिकर एवढ्या ह्यानी आणलेत ना. तुम्हाला केलतं काय असं केळवण वगैरे? नाही ना, आम्हाला नाही कोणी केलं. मला केलं होतं, पण असं डेकोरेशन वगैरे कोणी केलं नव्हतं. त्याला आवड लागते. हो, कळलं का? खरंच 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 माझ्या नवऱ्याला आवड आहे, माहिती आहे का? मला नाही आवड, तुला आवड आवड आहे आहे, त्यामुळे आवड तू सांगितलं आहे. मला घेऊन ये. नाही नाही. सगळं हिने सांगितलं आणायला, आता माझी आवड आहे. हे फुलं हिने यायला सांगितले, हे केळवण हिने आणायला सांगितलंय. सांगते म्हणजे माझी लई इच्छा होती की म्हणजे कसं माहितीये ना, आता भावाचं लग्न आहे तर त्याला बी जेवण वगैरे करायचं, असं डेकोरेशन करायचं, रील काढायची, ती माझी लई इच्छा होती. म्हणून मी मागं लागले होते यांच्या, आणि अहोंनी खरंच ते पूर्ण पण केलंय. सो तुम्हाला जेवण दाखवते मी काय काय बनवलंय. सो गाईस, जेवण बघा मी काय काय बनवलंय. मस्त असा चिकनचा रस्सा बनवलाय. आता हातात एक मोबाईल आहे त्यामुळे दाखवते मी तो. तर माझा गॅस सगळा इग्नोर करा जरा, बघू शकता तुम्ही. रस्सा केलाय चिकनचा, मस्त झणझणीत असा रस्सा केलाय. आणि त्याला आवडतं ना असं, त्याला काय सगळ्यांनाच आवडतं असं सुकं चिकन केलंय. म्हणलं होतं त्याला की तुला ना गोडाचं जेवण करते की पुरी वगैरे त्या टाईपचं ना, तर बोला तसं नका, तसलं काय करू नकोस, मला लागतो नॉनव्हेज, तर तू नॉनव्हेजच कर. मग बोला हेच करते. थोडीशी चादर पुढे घे ना. घेते. तशी नाही, तशी नाही, तशी नाही, तशी नाही. थांब. पकड तिकडं. हे लाईन पकड की लाईन. अच्छा ते होय. हां, काय आणलं तुम्ही? सरळ सरळ सरळ. बस का? सारखं वाटते का वाटते? ओके. आमच्या आरूचं बघा काय चाललं, या चटई कशाला पाहिजे काय माहिती. नक्की खटपट खटपट मध्ये करत असते ना. झालं ते स्टिकर्स तर लागले, अजून ती फुलं वगैरे पण लावायची आहेत, ते पण तुम्हाला नंतर दाखवते मी लावल्यानंतर. आणि आता चालले डेकोरेशन, ताट ठेवायला. बोला काय आहे? चटई. सो गाईज, इथं ना आम्ही ना कपाट इथं लावली होती, आता ती तिथं डेकोरेशन करायचं म्हणून इकडे सरकवलेत. आणि तिथे गॅप होता ना, तर त्या गॅपमध्ये आम्ही चटई आणि ही काठी ठेवायचो. मी चटई तिकडे ठेवली होती, तरी आरूने तिकडून जाऊन इकडं आणली आणि सारखी मम्मी मम्मी करतीये. करू दे ना काम आम्हाला, करू दे काम जरा, थांब जराशी करू दे काम. सो गाईज बघा डेकोरेशन कसं झालंय, फुलं वगैरे लावलेत. ही कमाल आहे आमची. ओके, बस ना तेवढं. हा, कसं वाटतं? खाली होतं काय? छान वाटतं. हा, टाका सगळी फुलं लावून टाका. कसं वाटतं? अरे छान वाटतं एवढंच, जास्त पण गर्दी बिर्दी काय नाही. ओके. तास एकदम मस्त छान वाटतं ना. बाई, माझे 2 भाऊ आलेत, हे नवरदेव आहेत. छान वाटतंय. अहो, खाली थोडंसं डेकोरेशन करू, येताना ओवळताना वगैरेच घरात तर येऊन बसल्यात आधीच ओवळून गेला पाहिजे होतं. नाही, परत घेऊ खेळून ना चालू. हा, नंतर, परत घेऊन येताना असं आपण. ठेव का माझी? हा, ठेवून देऊ सगळं. छान वाटतं, एक नंबर वाटतं, मस्त वाटतं. बघा छान अशी मी तयार झालेली आहे, आणि आमचा भाऊ बघा मदत करतोय आम्हाला. तिथे जेवण वगैरे आणून ठेवलंय मी, त्याची सगळी प्लेटिंग नीटनेटकी चालली आहे. करा करा. काय करते आरू? त्यांना जेवण वगैरे वाढलंय, चला जेवायला. तो आरूचं जेवण बाकी, आणि बघू शकता किचनवर किती पसारा पडलाय माझ्या. त्यांना कालवण पण आवडले, सुक्क पण आवडले, म्हणजे चांगलं झालं असणार आहे. चला, तोंडात नाही घालायची पिन, पिन नाही चला तोंडात घालायची, असं नाही करायचं द्या. चला गाईस, खूप छान असे ना आमचे व्हिडिओ शूट वगैरे झाले, तुम्ही नक्की बघा रील आमची कशी झाली ते. सो गाईस बघा जेवण वगैरे झालं, आणि इतका पसारा पडला होता ना किचनवरती, सगळा क्लीन केला तो. आरूची अजून मस्ती चालू आहे, आणि चावी कुठे टाकली ते शोधतात ते रात्रीची. आता खूप छान असं ना डेकोरेशन केलं होतं आहोंमुळेच ना हे सगळं झालंय. माझी खूप इच्छा होती की असं म्हणजे माझ्या भावाचं ना ते केळवणचं जेवण करायचं. आहोंमुळे ना सगळं शक्य होते, म्हणजे करायचं बोललं ना तर ते लगेच करतात, आणून देतात सगळं सामान वगैरे. त्यामुळे खूप छान असं झालं. आणि आम्ही ना व्हिडिओ टाकलेला आहे, रील्स पोस्ट करेनच, तो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कसं डेकोरेशन वगैरे केलं होतं. सो यासाठी एवढंच गाईज, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.